म्हणून मी स्वयंपाकाच्या नादाला नाही लागत आणि मला स्वयंपाकाचा तसाही कंटाळा असतो. आणि ह्या वेळेस आम्ही ठरवलं की इडलीमध्येच तेल होतं ना. काय मेनू आजचा? बटाट्याची भाजी आहे. ओके. ऐकणार आहे हां. हे बटाटा आग मोठी होती. गॅस चालू असतं तर उडवला असतं हो ते हो सगळं. हो हो हो. नाही तर पाईप घेऊन येतो आता मी थोडं आणलं गेले की. हे असं कसं बाबा? प्लास्टिकचे कळेल ते. ना काय काय होते बंद. हो. गाईज वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज खूप भयानक अशी गोष्ट घडली. घरात काय घडलं मी तुम्हाला सांगेल पुढे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप डेंजर असं काहीतरी घडलेलं आहे माझ्या सासरी. तर मी आधीला बोलते तुम्ही लोकांनी मुद्दाम केलं आहे का सुनेला मारण्यासाठी? तर काय झालं आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आज काय काय करते हे पण तुम्हाला दाखवणार आहे. तर खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. काकू हो मी बरी आहे. काका बरे आहेत का? ओ नाही टी शर्ट मोठा आहे. काका बरे आहेत का? बरे आहेत ना? ए पोटॅटो कुठे गेला होता तू? इडलीमध्येच तेल होतं ना. काय मेनू आजचा? बटाट्याची भाजी आहे. ओके. ऐकणार आहे हां. हे बटाटा कमी आहे, याच्यामध्ये जरा हे टाकू का? काय टाकते? वाटाणे वांगी टाक. नको आहे. वाटाणे टाक की मग. टाकते हे तर काय होईल. हम्म. सांगा जरा, सांगा ब्लॉग मध्ये बायको काम करते, सांगा बरं. त्यामध्ये दिसतंय की सांगायची काय गरज आहे. पाहुणे भरपूर आलेत ना. हा काल आरू काय म्हंटलं बरं सांगा बरं. हो दम देऊन म्हणतोय काम कर काम. आमचा एवढा आरू आहे तिकडून दम देऊन मला सांगित होता काम की कर. वाकून स्वाती काम कर. इथे ते फॅनचं काम केलं असतं मी तर करतो आम्हाला थांब कशाला आता. गरम झालं असतं. थांब लगेचच करतो थांब. नका करू. बायको नाही तसं काय नाही लगेच करतो थांब की. त्या 5 मिनिटात का मग वायरी जॉईन करायचे बरं फक्त. बरं चालेल. हॅलो हॅलो तेजू कोण? तेजू तुम्ही कोण बोलताय? तेजस्विनी नाहीये, स्वाती बोलते मी. कुणाला बोलायचंय तुम्हाला? तेजस्विनी नाही हो इथे, रॉंग नंबर आहे. बोला हो. कोणती जीन्स? एवढे अर्जंट कामाला तुम्ही त्याला छेडताय राव, काय बोलावं आता. काळाचा पण 10 जण होतो. सगळी आरती चोरली तर 15 जण तरी आहोत. हो पाण्याची बाटली आहे का फ्रीजमध्ये? हो आहे. आहे ना. झाला का नाही स्वयंपाक? नाही ना होतच नाही. भाजी बनली? झाली दाखवली भाजी? नाही रे. इथं आमचं 10 महिने हळद सुकी बनवली होय. हो सुकी बनवली. दिसते दिसते दिसते. पंखा का बंद केला पण तुम्ही? अरे ते गॅस मग बारीक करायचा ना मग पंखा. बारीक केला, 1 वर होता तरी पण बडबड 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 करत होता तो. 2 वरती होता. आता तू हे केलीस ना. काहीच नाही केलं. धुतलं नाहीस का? काहीच नाही केलं. मी फक्त इथून वळतीये, इथून याला मी हात पण नाही लावला. तीनच केली आहे. झाला असेल. नाही तीनच केली आहे बरं, मुद्दामून. ठीक आहे. ए गप रे बाबा, एवढी घाबरली असती का मी? ए झालंय का कुकर?
आहे का नाही? बंद होता का गॅस नाही बंद होता, सगळं बंद ते पाईप हे होतं. झालं. अचानक निघलाय तो पाईप माहितीये का. हम्म. मला काय वाटलं कुकर आहे, म्हटलं हे हा. काय कुकर आहे यार, याचा कधी पण आवाज येतोय. नंतर वास यायला लागला. ठीक आहे. पण लय लवकर आली वास यायला लागला म्हणून. रेग्युलेटर बंद केला का खाली केला केला केला. शाबाश. थँक्यू आई. केलं म्हणलं शाबाश. नाही केलं असं तर मला घातली. मला सापडतच नव्हतं सिलेंडर. टाकीत बरं हे बघते मी बंद आहे. मला काय वाटलं काही झालं असेल चुकून, चालू राहिलाय की काय, काहीच चालू नव्हतं. अचानक पाईप निघला. कसं काय अचानक पाईप निघला. ते प्रेशरने निघतो कधी कधी. हाय प्रेशरने गॅस पास होतो ना, मग ते कधी कधी हाय प्रेशरने पास झालं की मग ते निघतो. घालवल ना असं निघल्यावर पाईप चालू असतं तर. हाय प्रेशरने चालू असेल ना पाईप तर ते पाईप निघून जातो. देवा गाईस तुम्हाला सांगते आता सगळं उडवलं असतं. सगळं बंद होतं, गॅसची टाकीच बटन. उडवली असती. हा आणि गॅस सगळा बाहेर लीक व्हायला लागला, पाईप निघला. घाबरले मी, घाम घाम झालाय मला. का निघला सांगते ते का बरं निघला. प्रेशरने हवा पास झाल्यानंतर ना गॅस पास झाल्यावर ते पाईप निसटतो. काय नाही त्याला ते नवीन पाईप आणून ते क्लिप बसवता येईल. असं थोडी आहे. जर गॅस चालू असता तर डायरेक्ट हे झालं असतं स्पार्क. हा स्पार्क होतो लगेच, म्हणजे असं आग मोठी होती. गॅस चालू असता तर उडवला असतं हो ते हो सगळं. हो हो हो. नाही ते पाईप घेऊन येतो आता मी थोडं आणलं गेले की. हे असं कसं बाबा. प्लास्टिकचे कळलं ते ना काय काय होते बंद. हो शांत व्हायचं, गडबड म्हणजे घाबरायचं नाही अशा सिच्युएशनला. नाही पहिलं मला काय वाटलं हेच हा, करतंय हा, हा. बंद केल्यावर कधी कधी वाजतं ना. नंतर ना अति करायला लागलं, जास्त मोठे निघायला लागलं ना, वास यायला लागला. म्हणजे गॅस बघती सगळे बंद आहे. गेला ना वास आता. नाही कुठे गेलाय अजून. गेलाय गेलाय गेलाय. येतोय मला. तिथं येत असेल तुला थोडा. वाचले. हा काय प्लॅनिंग नव्हतं ना तुमचं नाही, काय. तूच काम करायला लागली तिथं. तूच काम करायला लागली आणि तुझ्याच हातात नाही होत आहे ना. आम्हाला विचार प्लॅनिंग वर. नाही मी काहीच नव्हते, सगळं बंद ते हुशार आहे. आई कशा करते ते. गाईज आत्ता बसली मी 2 तासापासून स्वयंपाकामध्ये लागली आहे. मनाने चपात्या केल्या. मी बटाट्याची आणि वाटाण्याची सुकी भाजी केली आहे. आणि आता वरण टाकलं आहे, म्हणजे वरण झालं आहे आणि आता भात लावलं आहे. तर भांडे वगैरे घासून झाले, ते जस्ट बसली आहे. आमचा ना गॅस बंद होता, म्हणजे सगळे गॅसचा ते असतं ना काय बोलतात, शेगडी बंद होतं पूर्ण. आणि अचानक पाईप निघाला बॅक साईडने आणि फस असा आवाज यायला लागला. तर मला काय वाटलं कुकरचा आवाज येतोय. नंतर वास यायला लागला आणि मला लवकर ती टाकीच सापडेना रेग्युलेटरचं. बंद करायला बंद केलं आणि आधीला बोलवलं. माझी बहिणीची आठवण आली मला. आधी आला, मग आधी त्यांनी बघितलं तर ते बॅक साईडला आपण पाईप बसवतो ना, तोच निघाला होता. म्हणजे जर गॅसच्या शेगड्या चालू असत्या तर कसला मोठा झाला असतं भमकन. हां मम्माचा फोन आहे ना, जा घेऊन. बरं झालं गॅस चालू असताना काही झालं नाही. तर आता जरा वेळ आराम करते. आराम म्हणजे व्हिडिओ एडिटचंच काम करायचं आहे मला. काम करते थोडंसं, मग जेवण वगैरे करू आणि मला जायचं आहे हेअर वॉशला. तर तिकडे पण जायचं आहे. बाकीची कामं आहेत ती पण करायची आहेत. उद्या आहे देवदेव, तर खूप सारी कामं आहेत, खूप सारे पाहुणे पण आहेत घरात. उद्याचं हां रवी ते भाजून घेऊन जाऊ. उद्या ह्याला वेळ जातोय तिथे. रव्याचं काय करायचं तिथं. तेलचं काय असतं. रव्याची तेलची माहिती नाही. खाल्ल्याच नसते, हं? तिला माहितीच नसते. मटणची भाजी करायची आहे ना. हा ते पण करायचं आहे आणि तेलचं पण बनवायचं आणि चपात्या बनवायच्या. ओ हो का. ते देवाला तेलच्या टाकतात. अच्छा. आणि ह्याचं काय करायचं मग. हे आहे नाश्ता. नाश्ता नाश्त्याला ठीक. उपीट कोणी येत नाही. कांदे घ्या, कांदे वर राहतील तसेच. हा एका पिशवीत कांदे भरून आणा. हो वर आहेत वरच्या रूममध्ये. हो हो. जेवायला बाहेर घेतलंय सगळं. आधी ते गेले ते फ्रेंडच्या घरी, दादा आधी.
तर आता ते लोक येतात ते 20 मिनिटात, तोपर्यंत जेवण्यासाठी बाहेर सगळं घेऊन ठेवलं आहे. ते लोक आले की जेवणार आहे आम्ही. वरण आमरस पण केलं आहे आईने. आमरस, चपाती, वरण, बटाट्याची भाजी, भात, एवढं सगळं आहे आज जेवायला. आणि सगळं आम्ही दोघींनी केलं आहे. आईने रस केला आहे, आमरस. अयो देवा, इतके टाच दुखतेत माझे. बिना चप्पलचं उभे राहते ना, माझे टाचच दुखते. अजून नाही येणार आहे ते. 20 मिनटं म्हटले गाईज, आता अर्धा तास सांगतात ते. आम्ही घेतो जेवून. जेवू दे ह्या पोरांना कधी पण. मला तुझ्या काकड्या दे. बघू नको. काकड्या दे. कापते. अजून ते त्या मध्ये ते नाही. ती फेकून देते. पाणी दे की लेकराला. अगं थांब, जास्त थंड आहे. थांब की मग मी डेऱ्यातला आणते. ये काम कर ना, अर्धी बाटली ती अर्धी बाटली त्याला याच्यापेक्षा थंड लागतं. जी नाही सांगते तुम्ही काय पाहिजे तुला? ते मँगो ज्यूस आहे ते. जेव. हे सगळे आजकाल आपले आज माझ्या सुनांनी स्वयंपाक केलाय बरं का. हां, सांगा. आज म्हणजे आम्ही गेलोच नाही. त्या दोघींनी स्वयंपाक आवरला. कोणी काय केलंय माहिती नाही. आम्ही तर काहीच नाही केलं आपलं. हा, घातली मम्मा ऑलरेडी. आज मनाने केले ते. काही विचारलं नाही, काय नाही. भाजी छान झाली. थँक्यू. खूप मस्त झाली. गरम आहे. थँक्यू. छान झाली. थँक्यू. गरम आहे. वरण देऊ दे का? वरण नाही लागत. भात आणि वरण खावा. चांगलं गेले झालं कौतुक. चांगल्याला चांगलंच म्हणावं लागतं, वाईटला वाईटच म्हणावं लागतं. हो बाई, खावा अजून. सुनांच्या हातचं खावा. काय रे बाबा, एखादं सोडून खायच झाले. कुठं आहे, काय आहे, कसं आहे, काय सगळं काय करते आम्ही, मला तर वाटत नाही. या म्हणलं. असं वेळेत नाही आलं का हाताने घ्यावं लागतं. काय? असं वेळेत नाही आलं का हाताने घेऊन खावं लागतं. हा ठीक आहे. बाई हाताने घेऊन खातो म्हणून फोटो काढवले. कुठे गेली होतीस? जरा काम केलं की लोळतीये. आले हाताने घेऊन खावं लागतं. आम्हाला सवय आमच्या आईने शिकवलंय आम्हाला. काय स्वतः घेऊन लेट यायला? स्वतः घेऊन स्वतः खावा. केलं नाही काय, मी हाताने खायला. आईंनी पहिला फोन करायला लावला मला, म्हणून मी आधीच सांगितलं तुम्हाला की आईंनी फोन करायला लावला आहे. हो. हा, आपण घेऊ का आपण बेटा? आणि तुम्ही 20 मिनिट म्हटले. मग तिथून आम्ही नवीपेठला गेलो रे. हा काय, काका वाट बघत होते रे जेवायला. बरोबर. नूडल घ्या. तिथे वरण कसं ठेवा? त्याच्यात वरण नाही बेटा अजून. कसे झालेत नूडल्स? मस्त मस्त नूडल्स मस्त आहेत. छान झाले. मी बनवलेत ना ते. हा, म्हणून खाल्ले का तुम्ही? नाही आम्ही नाही खाल्ले. आम्हाला दिलेच नाही कोणी. त्यामुळे लोक जेवण करायचं नसतं. लेट खाल्ले का असं? नाही, आम्ही ठरवलं होतं 4 वाजता खाणार, पण आता संपले. मीठ पाहिजे का? गरम आहे बे. खाले चपाती. चपाती खाल्ल्या. भरपूर आहेत, कढई नाही खाय. नूडल्स भरपूर आहेत. हा दादा, आम्ही एवढं कष्टाने केलंय. तुम्ही भाजी चपाती खावा. वरण पण खूप छान झालंय, वरण पण खावा. हेल्दी. आई काय म्हंटले काय माहिती, विसरले. पण हेल्दी खाल म्हटलं. हेल्दी.
पोरांना चिडवून आले बघा गाईज आता मी. वेळेत आले नाही म्हणून. आता एकटे स्वतःच घेतात त्या हाताने आणि खातात ते. काल आम्ही जेवायला गेलेलो बाहेर, तर तिथे नूडल्स वगैरे घेतलेले, ट्रिपल राईस, ट्रिपल नूडल्स, आणि संपलेच नाहीत. मग आम्ही ठरवलं होतं, आमचा प्लॅन होता तिघींचा, दीदीचा, माझा आणि मनाचा, की 4 वाजता खायचे गरम करून स्नॅक्स म्हणून आणि मग बाहेर पडायचं. बट ह्या लोकांनी आधीच मागितले, आई दे गरम करून, आईने दिले गरम करून, आता संपले. गाई जेवण झालेलं आहे, मस्त आमरस, चपाती, बटाटा आणि वटाणाची भाजी आणि वरण. जेवलो आता मस्त. आधीन ते आत्ता आलेले आहेत. आमचं जेवण अर्धं झाल्यावर आता पोरांना जेवायला वाढतो आणि नंतर आवरते जरा. आता आराम तर नाही होणार आहे, व्हिडिओ एडिट केलेत मी, जरा वेळ भेटला होता वेळ मला तर, आणि जातो बाहेर. हेअर वॉश करायचं आहे मला, कारण केस मी इकडे आल्यावर एकदा तरी हेअर वॉश करत असते. खूप छान करतात आणि खूप मस्त वाटतं. सो जाते मी जरा, आता पडते. कुणी कुणाला वाढवू दे, आई म्हटलं मी वाढते. आज तर तुम्हाला माहिती का, लिटरली गाई सगळे म्हणतात ना काम नाही करत. आज सगळं टोटल काम आम्ही दोघींनी केलेलं आहे. जेवण वाढण्यापासून, बनवण्यापासून, परत किती घेऊ भात तांदूळ, किती घेऊ डाळ, काहीच विचारलं नाही. किती मसाला टाकायचा, काय काहीच विचारलं नाही. म्हटलं ह्यावेळेस ना मनाने करून बघू, जसं होईल तसं खातील. तर छान झाला स्वयंपाक, सगळ्यांना आवडला. बटाट्याची भाजी पण आवडली, वरण पण आवडलेलं आहे. कारण म्हणजे मी प्रत्येक वेळेस ना का नाही करत माहिती का, मला असं वाटतं की आपण करून त्यांना आवडायचं नाही, त्यांच्या करायच्या पद्धती वेगळ्या आहेत, आपली वेगळी आहे, मग कसं होईल. तर मग म्हणून मी स्वयंपाकाच्या नादाला नाही लागत आणि मला स्वयंपाकाचा तसाही कंटाळा असतो. पण ह्यावेळेस आम्ही ठरवलं की दोघींनीच बनवायचं, कुणाला काही विचारायचं काय नाही, स्वतः बनवायचं, आणि सगळं मस्त झालं आहे. तर आता मी ब्लॉग एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खूप घामाघूम झाला, इतका नुसता घाम गळत होता किचनमध्ये. आधीने फॅन पण चालू करून दिला, पण फॅन चालू केला तर गॅस चालत नव्हता. तर पूर्ण आंघोळी केलेले, तोंड बघू शकता किती तेलकट झाले. जरा फ्रेश होते आणि मग जातो बाहेर. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून.